नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी पण अगदी मजेत आहे. मी नेहमीच असं म्हणत असते, चांगलं अन्न तरच चांगलं आरोग्य. यावर तुमचं काय म्हणणं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. आज मला दुपारी बाहेरची कामं होती, त्यामुळे मी आज असा विचार केला, पटकन नाश्ता न बनवता डायरेक्टली जेवण बनवायला घ्यायला लागेल. त्यासाठी मग मी आज जेवणात काय काय बनवले ते बघण्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. एका कुकरमध्ये मी थोडी तुरीची डाळ, मसुराची डाळ आणि मुगाची डाळ घालून पाण्याने 2-3 वेळेस स्वच्छ धुवून घेतली. मग 2 टोमॅटो मोठ्या साईजमध्ये कट करून घेतले. धुतलेल्या डाळीमध्ये कट केलेला टोमॅटो, धुतलेला कढीपत्ता, त्यात आवडीप्रमाणे अद्रक लसणाची पेस्ट, लाल तिखट, हळद आणि थोडंसं पाणी घालून हे कुकरला त्याच्या कुकरच्या 3-4 शिट्ट्या करून घेतल्या. कुकर पूर्णतः थंड झालं की त्याचं टोपण काढून ही डाळ बघू शकताय तुम्ही किती सॉफ्ट आणि चांगली शिजली. यातली थोडीशी डाळ अशीच आमच्या इथे खायला आवडते म्हणून एका वाटीत काढून घेतली. मग राहिलेली डाळ रवीच्या मदतीने पाणी घालून चांगलं घोटून घेतलं. तेल गरम झालं की त्यात जिरे मोहरी तडकली की त्यात 1-2 ही बेडगी मिरची, कढीपत्ता, हिंग, लाल तिखट, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली. ती पण तेलात परतली की मग त्यामध्ये रवीने घोटलेली डाळ घालून घेतली आणि त्यावरती चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली. शिरा बनवायच्या तयारीला लागले. 1 वाटी जाड रवा घेतला आणि 2 केळं या पद्धतीने हाताने चुरून घेतले. सर्व केळं हाताने चुरून घेतले की मग काही ड्रायफ्रूट चाकूच्या मदतीने मोठे मोठे याप्रमाणे कट करून घेतले. तूप गरम झालं की त्यात 1 वाटी जाड रवा तुपात कमी गॅसवर मस्त लाल होईपर्यंत भाजून घेतला. हा रवा शक्यतो कमी गॅसवरच भाजायचा, म्हणजे तो चांगला फुलतो आणि शिरा पण चांगला व्हायला लागतो. रवा भाजून झाल्यानंतर तो रवा एका प्लेटीत काढून त्याच कढईत थोडंसं तूप घालून मॅश केलेली केळी तुपात
चांगली स्मेल जात नाही तोपर्यंत भाजून घ्यायची. मग त्यात भाजलेला रवा घालून एकत्र मिक्स करायचं. थोडंसं पाणी घालून ते एकत्र मिक्स करायचं आणि त्यात आवडीप्रमाणे साखर, कट केले ड्रायफ्रूटचे काप, एक चुटकीभर मीठ घालून एकत्र मिक्स केलं आणि यावरती 2 चमचे तूप आणि विलायची पावडर घालून झाकून याला 15 मिनटं कमी गॅसवर मस्त अशी दणदणीत वाफ देऊन घेतली. मग काय, तयार झाला हा आपला मस्तवाला केळीचा शिरा. मग मी कुकर लावायला घेतलं, तेही भातासाठी. 2 वाटी तांदूळ पाण्याने 2 वेळेस स्वच्छ धुवून त्यात चवीनुसार मीठ, थोडंसं तेल आणि लिंबाचा रस पिळून टोपण लावून कुकरला याच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या. कुकर झाल्यानंतर मी सर्व हा कट्टा या पद्धतीने घासून व्यवस्थित प्रॉपर क्लीन करून घेतला. मग देवाला नैवेद्यासाठी शिरा काढून घेतला. मग मला जेवण्यासाठी ताट वाढून घेतलं. त्यात गरमागरम भात आणि त्यावरती बनवलेलं टोमॅटोचं वरण, तुपाची धार, एकच नंबर. आज मी फक्त वरण, भात, तूप आणि शिरा हेच जेवण करणार होते. त्यामुळे या पद्धतीने मी सर्व जेवण बनवून घेतलं आणि मस्तपैकी जेवण केलं. आजच्या दुपारचा जेवणाचा मेनू तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा.